रिझन मध्ये मिळेल फक्त चेंडूवरती एक धाव. एक आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एनर्जी घेतली. चेंडू निश्चितच स्क्वेअर रिझन मध्ये गेला आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. मिळेल एक धावाने संघ जाऊन पोहोचेल 3च्या घरात. आता मात्र आदेश मोकल मागच्या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच जो खेळाडू ठरला होता, तो आता मात्र ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतोय. 18 धावांची वैयक्तिक खेळली. एक षटक हाताळताना 7 धावा देवत 2 गडी देखील बाद केले होते खेळाडूनं. हा चेंडू सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडला आणि गुडघ्याच्या खालून निघून गेला. वेग आणि प्रचंड वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. अगदी वेगावर स्वार होऊन भन्नाट वेगाचा चेंडू फेकला जातोय. प्रतीक पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी गोवटणे संघाकडून होताना पाहायला मिळते. 4 षटकांची लढत आणि पहिलं षटक काय जबरदस्त हाताळलं यावेळेस. बॅटची कड घेतली. फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक आणि मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये पकडला जातोय झेल आणि मैदानात संपुष्टात आलाय आदेश मोकल याचा खेळ. खेळाडू डीजे ऑपरेटर. खरं तर या गुलाबी थंडीमध्ये आमचे डीजे ऑपरेटर प्रेक्षक वर्गाला गरम करण्याचं काम करतायत. काय जबरदस्त ध्वनिफीत त्यांच्या माध्यमातून वाजवली जाते. त्यांचं देखील करूया हार्दिक असं स्वागत. नवीन फलंदाज नितीन, 45 नंबरची जर्सी परिधान केल्या खेळाडू मैदानावरती दाखल झाला नितीन घरत. हा देखील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे संघाचा. खरं तर आपण विचार केला पिरकोन 11 पिरकोन आणि गोवटणे दोन्ही संघात जर आपण विचार केला, दोन्ही संघामध्ये जे असलेले खेळाडू अगदी तुल्यबळ असे दोन्ही संघ. सगळ्यात जास्त अष्टपैलू खेळाडू जर या दोन्ही संघाचा आपण विचार केला तर या दोन्ही संघामध्ये खेळतात पूर्व विभागामध्ये. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर यावेळेस उडवलाय. चेंडूला सरळ पाठवून दिलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. आलाय मात्र नितीन गर्देच्या बॅट मधून हा तडाखा षटकार. माझी सायकल आली. धन्यवाद. खरं तर नाट्यमय षटक पाहायला मिळालं प्रतीक पाटील याचं. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर 2 धावा, सिंगल, डॉट, आणखीन एक विकेट आदेश मोकल याची आणि शेवटच्या चेंडूवरती शेवट गोड करणारा षटकार.
अशा मात्र एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावरती. 2 गडी बाद 9 धावा. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅपवरती गोलंदाज परेश, आणखी एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज. खरं तर आपण विचार केला निशांत वर्तक, प्रतीक पाटील, परेश पाटील अशी मात्र जी तिकडी आहे ना, या खरं तिकडीने निश्चितच आपल्या नावाचा बोलबाला निश्चितच कायम ठेवला आहे उरण पूर्व विभाग टेनिस क्रिकेटमध्ये. सबल फलंदाज खरं तर अभि पाहायला मिळतोय, ज्याने 2 चेंडू फेस केलेत. वैयक्तिक 3 या धावसंख्येत नाबाद खेळताना दिसतोय. एक छोट्याशा मात्र भागीदारीची आता गरज असेल, कारण आदेश मोकल, तेजस पाटील ही सलामी जोडी डगावमध्ये परत गेली आहे आणि त्याच्यानंतर सर्व दारोमदार या दोन्ही खेळाडूंवरती. हा चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी सीमारेषा लगत स्वतः कर्णधार सर सेनापती यांना मात्र स्वतःला झोकून दिलं मैदानावरती आणि चेंडू मात्र अडवला जातोय. मात्र 2 धावा निश्चितच मिळतील या दरम्यान फलंदाजांना. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला, अगदी 100% योगदान. सीमारेषा लगत हवेमध्ये झेप लगावता चेंडू अडवलाय सरसेनापती गोवटणे संघाचं यानं. 4 धावा अडवल्यात, मात्र 2 धावा मिळतील पिरकोन संघाला आणि 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला. यावेळेस 11च्या घरात डबल 1 11 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. तर निश्चितच आदरणीय सन्माननीय बलीबाई पिरकोन गावचे सुपुत्र यांच्या मात्र या सामन्यासाठी पिरकोन संघासाठी शुभेच्छा आल्यात. पुढचा चेंडू, हा चेंडू बॅटची कट थर्ड रिझन मध्ये, मात्र कोणती चुकी होणार नाहीये आणि पकडला जातो यावेळेस पुन्हा एकदा झेल आणि खेळाडू झाला झेल बाद. अभिजित बॅक टू द डगआउट. जे ऑपरेटर खरं तर अभिजित तसं वाटलं की निश्चित डोकेदुखी ठरतोय की काय गोवटणे संघासाठी, परंतु त्या खेळाडूला देखील माघारी परत पाठवलंय. परेश पाटील या गोलंदाजांना नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. न्यू बॅट्समन प्रसाद गावंड. या स्पर्धेतील खरं तर पहिलं षटक मागच्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूचं नाव गेलं होतं तो प्रसाद गावंड मैदानावरती फलंदाजासाठी सज्ज झालाय. गुणवत्ता भरपूर या खेळाडूकडे, अष्टपैलू खेळाडू म्हणून निश्चितच सातत्याने आदराने पाहिलं जातं. या खेळाडूकडे निश्चितच जी गुणवत्ता आहे ना ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण आपण विचार केला तर सामन्यामध्ये अगदी बॅकफुटवर ढकलला गेला पिरकोन संघ. धावा झाल्या तर बरोबर 11, मात्र 3 गडी देखील बाद झालेत. पुढचा चेंडू आता मात्र बॅटच्या बरोबर मधोमध चेंडूला सरळ पाठवून दिलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये प्रसाद गावंडच्या बॅटमधून आलाय. हा मात्र पिरकोन ब्रँडेड वेगीट षटकार. डीजे ऑपरेटर काय जबरदस्त फटका, अगदी प्रसाद गावंड मैदानावरती आला आणि निश्चितच पहिल्या चेंडूवरती एक विकेट षटकार देखील लगावला. म्हणजे डगआउट मधून अगदी सेट होऊन गेला फलंदाज. खेळाडू बाद झाले, त्याचं कोणत्या प्रकारचं मानसिक आणि ते दडपण खरं तर झुगारून देत मात्र हा षटकार आलाय. पुढचा चेंडू हा देखील बॅक टू बॅक सलगचा दुसरा अगदी त्याच दिशेने कॉपी बुक स्टाईल मध्ये आलाय. आणखी एक प्रसाद गावंडच्या बॅट मधून वेगीट षटकार. महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. काय जबरदस्त फटक्या, म्हणजे बॅक टू बॅक सलगचे 2 षटकार प्रसाद गावंडच्या बॅटमधून पाहायला मिळाले. धावा धाबावरती लागल्यात खरं तर 23 लॉस ऑफ 3 विकेट्स. दुसरं षटक मार्गस्थ असताना अगदी चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली प्रसादेच्या माध्यमातून.
आता मात्र थोडंसं दडपण असेल गोलंदाज परेश याच्यावरती. कसा चेंडू फेकला जाईल बघा. खरं तर हे दडपण आहे निश्चितच गोलंदाज, कारण त्याला माहिती आहे मागच्या 2 चेंडूत 2 षटकार आलेत. आता मात्र चांगली कमबॅक करून द्यावी लागेल. ती कमबॅक होईल का की आणखी एखादा मोठा फटका पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर अगदी गोल फलंदाजाच्या डोक्याच्या वरतून चेंडू सरळ निघून गेलाय. विकेट किपर याच्या हातामध्ये. पंचांकडे अशा नजरेनं पाहिलं देखील जात आहे. मात्र एक अतिरिक्त उचली घेणारा जो चेंडू होता ना गोलंदाजाच्या कोट्यामध्ये, तो मात्र चेंडू पूर्ण झालाय असं मात्र वॉर्न केले जाते आमचे स्क्वेअर लेग पंच प्रणय कोहली यांच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील शिल्लक. चांगली कमबॅक केली परेशाने. हा चेंडू अगदी वेग पाहायला मिळाला. चेंडू स्टिकरवरती आदलला. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये मात्र निश्चितच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी डोळ्याचे पापणं लवते तोच आकोमे इशारा झाला आणि 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट देखील करण्यात आला. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आल्या मात्र 2 धावा आणि या 2 धावाने संघ जाऊन पोहोचलाय. पिरकोन 11 पिरकोन टीमची धावसंख्या लागली स्कोरकार्डवरती 3 गडी बाद 25 धावा 25 लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अद्याप 2 षटकं बाकी असेल म्हणजे 12 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. प्रसाद गावण याचा जर विचार केला 4 चेंडू त्याने फेस केलेत. 14 धावा ज्यामध्ये 2 गगनभेदी गगनचुंबी षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. त्याच्या समोर खेळणारा नितीन घरत याने खरं तर 1 चेंडू फेस केलाय. त्याच्या माध्यमातून देखील आणखी 1 षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज न्यू बॉलर वैभव तुम्हाला पाहायला मिळेल. गोवटणे संघाचा खरं तर डावखुरी हाताचा फिरकी गोलंदाज म्हणून ओळख आहे गोलंदाजाची. भरपूर सामन्यामध्ये भरपूर स्पर्धांमध्ये खरं तर या खेळाडूचा देखील बोलबाला राहिलाय. आपल्या गोलंदाजाच्या निश्चितच जोरावरती बोटांच्या तालावर फलंदाजांना अगदी निश्चितच थैथया नाचवलं या गोलंदाजानं. आज त्याला ते करावं लागेल कारण 2 षटकाच्या समाप्त धावा पिरकोन संघाचा विचार केला तर 25 लागल्यात. 3 गडी बाद झाले असले तरी मात्र धावा देखील निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावर आल्यात. समोर फलंदाज ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळाला नितीन घरत, ज्याने 1 चेंडू फेस केलाय. 1 षटकार त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाला होता. पहिला चेंडू गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची अपर आहे. चेंडू मात्र निश्चितच पॉइंट रिझन मध्ये पकडला जातोय झेल आणि यावेळेस मात्र खेळाडू आणखीन पिरकोन संघाचा होईल बाद. नितीन घरत बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे ऑपरेटर खतर निशांत वर्तक याच्या मात्र वज्रमुठीत तो झेल कैद झाला आणि नितीन घरत त्याला तंबूचा रस्ता निश्चित पकडावा लागला. नवीन फलंदाज विशाल गावंड आणखी एक डावकुरी हाताचा फलंदाज पिरकोन संघाकडून. खरं तर काय जबरदस्त फटकेबाजी केली होती खोपटे टुर्नामेंटमध्ये. या खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच सिरीजचा पुरस्कार मालिकावीर म्हणून या खेळाडूंकरता सन्मानित करण्यात आलं होतं. आज आणखी खूप मोठं प्लॅटफॉर्म त्याच्यासमोर उभा आहे कारण 11 चेंडूचा खेळ अद्याप निश्चितच पूर्वार्धामध्ये शिल्लक आहे. या 11 चेंडूमध्ये कितपत धावसंख्या काढता येईल, किती धावांपर्यंत मजल मारता येईल ते देखील पाहण्यायोग्य ठरणार आहे. कारण समोरचा असलेला गोवटणे संघ या संघाकडे देखील खोलवर फलंदाजी आहे. अगदी चांगले फलंदाजा भरणा आहे आणि त्या अनुषंगाने आता फलंदाजी करावी लागेल. कारण पिरकोन संघ पण विचार केला 25 धावा 4 गडी देखील बाद झाले महत्वाचे गडी. त्याच्यामध्ये तेजस पाटील, आदेश मोकल, अभिजित आणि नितीन घरत हे बाद होणारे फलंदाज. पुढचा चेंडू वैभव याचा. हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. काऊ कॉर्नर मध्ये पुन्हा एकदा चेंडू फील केला जातोय. निशांत वर्तक आणि फक्त निशांत वर्तक प्रत्येक चेंडूच्या मागे तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी मैदानाच्या निश्चितच प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये निशांत वर्तक तुम्हाला पाहायला मिळतोय आणि निश्चितच 1 धाव जोडली जाईल. स्कोरकार्डमध्ये 1 धावाने संघ जाऊन पोहोचलाय. 26 11 26 लॉस ऑफ 4 विकेट. प्रसाद गावंड अद्याप तग धरून बसलाय. त्याच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे पिरकोन संघाला. डान्सिंग अटॅक. हा चेंडू अगदी सरळ पाठवून दिलाय. लांब आणि लांबवरचा वेगीट षटकार.
डीजे ऑपरेटर तर निश्चितच चिरनेर गावचे सनी, फेमस युट्यूबर आणि उत्कृष्ट एडिटर म्हणून ज्यांची ओळख आहे, चिरनेर गावचे सनी यांना विनंती असेल समीर कोळे यांच्याकडून आपण लागलीच मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. चिरनेर गावचे सुपुत्र यूट्यूबर आणि उत्कृष्ट एडिटर म्हणून ज्याची ओळख आहे सनीजी आपण यावं. तर ओढीव मैदानात मागच्या चेंडूवरती एक षटकार आलाय. प्रसाद गावण याची बॅट तलपली आहे. आणखी एक डान्सिंग अटॅक केलाय परंतु फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. यावेळेस मात्र रोहित याने केली आहे चूक. साधा सरळ सोपा झेल आणि झेल कोणाचा सोडलाय तर तो मात्र प्रसाद गावण याचा. एक धाव जोडली जाईल स्कोर कार्डमध्ये. एक धावेने संघ आता मात्र जाऊन पोहोचलाय 33. 33च्या घरात 4 गडी बाद 33 धावा. एक वेळी असं वाटलं निश्चय प्रसाद गावण याचा देखील प्राण कंठामध्ये अटकला असेल की हा झेल पकडला जाईल, पण तो रोहित याने चूक केली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. खरं तर असं म्हणतात की पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच. मात्र निश्चितच कॅचचा हा जमिनीला दान झालाय रोहित याच्या माध्यमातून. आता मग स्ट्रायकरमध्ये पुन्हा एकदा विशाल तुम्हाला पाहायला मिळेल. या षटकामध्ये देखील आपण विचार केला 4 चेंडू फेकलेत वैभव याने. 8 धावा खर्च करते. एक महत्वाची विकेट देखील मिळवली आहे. 5 चेंडूची फेकी. विशाल गावण चेंडू पडला गर्रकने अगदी निश्चितच बोलन घेताना पाहायला मिळाला. मी मगाशी म्हटलं अगदी एक फिरकी पटू म्हणून ओळख आहे वैभव याची घोटणे संघामध्ये. या खेळाडून खरं तर यंदाच्या मोसमामध्ये प्रभावित केलंय. चांगले चेंडू देखील फेकलेत. अगदी दोन्ही बाजूने चेंडू बोलवण्याची किंमत गोलंदाजाकडे आणि ती पाहायला देखील मिळाली आहे. कारण डावखुरी हाताचा फलंदाज विशाल गावण याला देखील अद्याप स्तब्ध ठेवलंय. आणि त्याचं कारण असं आहे की माता निश्चितच वैभव याच्याकडे अनुभव तेवढाच दांडगा आहे. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे 3ऱ्या षटकातील. वैभव पुन्हा एकदा तयार. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू अगदी अतिरिक्त वळण घेताना पाहायला मिळाला. डाव्याच्या खूपसा बाहेर अवे फ्रॉम बॉडी चेंडू फेकला. दंडित केले जाईल वैभव याला. एक धाव जोडली जाईल स्कोरमध्ये. एक धावाने संघ जाऊन पोहोचलाय 34च्या घरात. पुन्हा एकदा नव्याने हा चेंडू फेकावा लागेल वैभव याला. अंतिम चेंडू गुडघ्यावर बसून चेंडूला भिरकावून दिलाय. अगदी चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. हा आलाय मात्र दर्जेदार चौकार. डीजे ऑपरेटर डीजे सॅम आणि मनीष शिवकर आयोजित युवा नेतृत्व प्रीतम दादा चषक 2025 2025 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं तसेच सर्व क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. 3 षटकामध्ये निश्चितच पिरकोन संघाने धावा लावल्या स्कोरकावरती तब्बल 38. अद्याप शेवटचं येणारं अंतिम स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं हे षटक. या दरम्यान आपण व्यासपीठावरती एक विशेष सन्मान घेतोय. खरं तर आजच्या संपूर्ण रचनेमध्ये आपण ज्यांचा सुमधुर गोड आवाज ऐकलात, ओवळे गावचा बुलंद आवाज, आदरणीय सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे साहेब, आपले सर्वांचे लाडके रिवॉर्ड सर यांचा मात्र विशेष सन्मान घेतोय. माईची उबदार शाल वस्त्रालंकार, आपुलकीचं सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मनामध्ये चिरंतन रुजून राहावी म्हणून आपण त्यांना शुभ सन्मानित करतोय. निश्चितच खरं तर रिवॉर्ड सरांना एक विनंती असेल, आपण या स्पर्धेबद्दल आणि आयोजकांबद्दल आपला थोडासा अभिप्राय निश्चितच व्यक्त करावा. खरं तर थँक्यू सो मच. जेवढं आभार मानावं तेवढंच कमी आहे. खास करून डीजे सॅम मला आल्यानंतर इथं असं माहिती नव्हतं की डीजे सॅम कोण आहे, परंतु समीर दादा कोळी यांचं नाव समजलं की डीजे सॅम आणि मनीष शिवकर. बघा ही दोघांची जोडी एवढी चांगली आहे की मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुमची दोस्ती आहे ना ते अशी निरंतर राहावं. आणि या तुमच्या माध्यमातून हे आयोजन आहे ना, अगदी या केळवणे गावामध्ये 2ऱ्या वर्षामध्ये तुम्ही आयोजन केलात ना, आम्ही कॉमेंटेटर आल्यानंतर खरं तर तुमच्या प्रेमात पडलो की तुम्ही एवढा प्रेम दिलात. आम्ही अनेक ठिकाणी कॉमेंट्री करतो, परंतु हा प्रेम खरं तर बघा टाळ्यांचा किती आवाज आहे आणि किती प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे. आणि आल्यानंतर प्रेक्षक बघून आम्हाला कॉमेंट्री करायलाही चांगलं अगदी मनापासून बरं वाटलं.
आणि खास करून चेतन स्वामी यांच्यामुळं मी इथे आलो, त्याबद्दल त्याचं विशेष मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेला उद्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन मी या स्पर्धेसाठी रजा घेतो. वाटत नाही की मी मला उद्याही यावं, परंतु उद्या कानपोली या ठिकाणी मला जावं लागेलच, कारण शब्द दिलेला आहे, शब्दाचा पक्का आहे मी. कारण हा प्रेम मिळतोय तुमच्यामुळं. अनेक 20-25 वर्ष क्रिकेट खेळलो समीर दादा. क्रिकेट MRIच्या बॉलपासून मी खेळलो, परंतु 40+ आधी क्रिकेट खेळतोय. आजही मी प्लेईंग 11 ओलेमध्ये मला खेळण्यास भाग पडतायत, डावखुरा खेळाडू असल्याकारणानं माझ्याकडे जोपर्यंत क्रिकेट आहे म्हणून. परंतु आज या नवतरुण क्रिकेट खेळाडूंना खेळताना असंच सांगेन की तुम्ही खेळताना आमचे प्रीतम दादा जे विरोधी पक्षनेते आहेत ना, ज्यांच्या नावाने ही ट्रॉफी आहे, की खेळताना तुम्ही जिंकल्यानंतर जास्त उन्मत्त होऊ नका आणि हारल्यानंतर खचून जाऊ नका. हे त्यांचा डायलॉग मी नेहमीच सांगेन. आणि नक्कीच खूप खूप शुभेच्छा आपल्या स्पर्धेसाठी. आणि जाता जाताना मनापासून आपला आभार मानतोय, मनाच्या अंतकरणापासून मनीष शिवकर आणि समीरदा कोहली, आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि चेतन स्वामी धन्यवाद रिवॉर्ड सर. खरं तर आपण आपला गोड आवाज 2 रजनीमध्ये खरं तर आमच्या स्पर्धेसाठी दिलात. आणि खरं तर समीर कोहली आणि मनीष शिवकर यांच्यावरचं असलेलं नितांत प्रेम, याच्यामुळे आपण इथे आलात, त्याबद्दल पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं मी आपला ऋणी आहे. आणि जर हा आवाज तुम्हाला जर 2 रात्रीमध्ये आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या आमचे सर्वांचे लाडके रिवॉर्ड सर यांच्यासाठी. समालोचक क्षेत्रातील एक खूप मोठं नाव आणि खरं तर आमच्या गुरुस्थानी असतील, त्यांच्या सौम्यत खरं तर आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल निश्चितच आम्ही आमचे सौभाग्य मानतोय. धन्यवाद सर, आपण आलात. तर बोलूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. खरं तर 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले आहेत, षटकार हॅट्रिक लागली आहे या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये. निलेश थोडासा मागडा ठरला आणि त्याच्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू, यावेळेस मात्र सुटकेचा निश्वास सोडला असेल निलेश याने. त्याला देखील माहिती आहे प्रसाद गावण याची अगदी आग ओकणारी फलंदाजी मैदानात वैयक्तिक खेळीचा विचार केला तर त्यांनी अद्याप वैयक्तिक 39 धावांची एक बहारदार खेळी अद्याप साकारली आहे आणि आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्येबद्दल नेऊन ठेवलं आहे. धावसंख्या लागली आहे स्कोरकावरती पिरकोन संघाची तब्बल 56 धावा. एकेकाली असं वाटलं की हा संघ बॅकवर्ड ढकलला गेलाय की काय, परंतु त्याच्यानंतर प्रसाद गावंड यानं मात्र चौफेर फटकेबाजी केल्या. पुढचा चेंडू अगदी चेंडू पडला, वळण घेताना पाहायला मिळाला आणि निश्चितच अगदी कमी वेगाचा चेंडू निलेश बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू फेकलाय. यावेळेस जबरदस्त कमबॅक, याहून चांगली कमबॅक काय असेल एखाद्या गोलंदाजासाठी. आणि खरं तर असं म्हणतात की कमबॅक इज द बेटर दॅन सेटबॅक. चांगला चेंडू हाताला जातोय, अंतिम चेंडू फटका बसला, मिस टायमिंग स्ट्रोक, स्वतः गोलंदाज गेलाय झेलच्या खाली आणि झेल देखील कंप्लीट केलाय. शेवटच्या चेंडूवरती शेवट गोड करणारी खरं तर गोवडने संघासाठी मिळाली महत्वाची विकेट. खेळाडू प्रसाद गावंड झालाय बाद. तुझ्या तोंडानं केला. पातालगंगा खाडीच्या शेजारी असलेले तटावरील भव्य दिव्य असं मैदान आणि या मैदानावरती खरं तर गुलाबी थंडीची निश्चितच आता मात्र उपस्थित झाली आहे. आणि या गुलाबी थंडीमध्ये प्रेक्षक वर्ग जो मात्र निश्चितच शांत झाला होता, तो मात्र आता या आमच्या डीजे ऑपरेटरचे जे सॉन्ग आहेत त्या ऐकल्यानंतर अगदी गरम झालाय, तापलाय. त्याचं देखील हार्दिक आभार की मात्र निश्चितच त्यांनी वेळोवेळी सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षक वर्गाला प्रोत्साहित करण्याचं काम देखील केलं आहे. तर पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धाचा आपण विचार केला तर पिरकोन संघाने प्रथम फलंदाजी करता धावा लावल्या, धावफलकावरती 56 आणि 57 धावांचं टार्गेट केले उभं मात्र गोवटने संघासमोर. तर निश्चितच उत्तरार्धाकडे आपण आता बोलतोय. 57 धावांचं असेल टार्गेट फलंदाजीसाठी, निश्चितच गोवटे संघ असेल आणि मायक्रोफोनमध्ये निश्चितच आपण मदत आता करतोय. निश्चितच समालोचन क्षेत्रामध्ये आता मात्र होईल बदल. मी विनंती करेन खरं तर गोवटणे गावचे सुपुत्र, मी मगाशी उल्लेख केला समालोचन क्षेत्रातील आणखी एक मोठं नाव शनिकुमार साहेबांना विनंती असेल की आपण यायचं.
हॅलो. धन्यवाद सर. तर आज खऱ्या अर्थानं डी जे सॅम आणि मनीष शिवकर यांच्या वतीनं आयोजित प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025चं हे दुसरं पर्व आपण इथं पाहतोय आणि या पर्वामध्ये मला बोलण्याची संधी दिली खऱ्या अर्थानं त्या सर्व आयोजकांचं आणि या आमच्या समालोचक मित्रांचं मी शनिकुमार पाटील आपलं सततशा इथं मात्र आभार मानतोय. आणि जाऊया सामन्याकडे. अर्थातच सामना असेल पिरकोण विपक्ष गोवटणे यांच्यामधली ही लढत आणि विजयाचा जो स्कोर असेल तो इथं आपण पाहू शकाल. 57 धावांचं इथं मात्र टार्गेट असणार आहे. पाहिजे 57 धावांचं टार्गेट सेट करण्यासाठी इथं गोवटणे संघाची जोडी इथं मैदानामध्ये जाताना दिसतोय. तर पिरकोण संघाला विनंती करतोय की आपण लगेचच इथं मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तसेच चिरनेर संघाला विनंती आहे, महाराष्ट्र केक चिरनेर या संघाला विनंती आहे की आपण समालोचन कक्षाशी इथं संपर्क साधायचा आहे. चेंडू द्या अजून एक. सलामीची जोडी साहिल आणि निशांत मला तर वाटते मैदानामध्ये येताना दिसतोय. 57 धावांचं टार्गेट अर्थात 4 षटकांचा खेळ असेल आणि या 4 षटकांमध्ये 57 धावा या गोवटणे गावाला कराव्या लागतील. तर त्याच्यासमोर गोलंदाजी करणारा संघ आपण जर पाहिला तर त्यात तुल्यबुल्य असं संघ म्हणून ज्याला ओळखलं जातोय, ज्या संघाचं नाव इथं मात्र नक्कीच या पूर्व विभागामध्ये गाजलं जाते, असे हे दोन्ही संघ आपण पाहतोय. एकीकडे असेल पिरकोण संघ तर दुसरीकडे आपण पाहतोय गोवटणे संघ. याच गोवटणे संघानं आपण जर पाहिलं असेल तर भोकरविडा या नाईट टुर्नामेंटमध्ये सुरुवातीलाच या संघानं द्वितीय क्रमांकानं सन्मानित झाला होता. परंतु तदनंतर आजपर्यंत आपण पाहू शकाल आजची ही स्पर्धा इथं मात्र या केलवणे नगरीमध्ये आपण पाहतोय. आणि या केलवणे नगरीमध्ये दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण इथं पाहताना दिसतोय या मैदानावरती. तत्पूर्वी आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा करतोय डीजे सॅम आणि मनीष शिवकर आयोजित संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. आणि जाऊया मैदानावरती. अर्थात 24 चेंडूंचा खेळ असेल. 57 धावा कशा प्रकारे त्या काढल्या जातील या मैदानावरती ते आपण या मैदानावरती जाऊन पाहूया. अर्थातच आजचं निमित्त असेल प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025 डीजे सॅम आणि मनीष शिवकर यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सुरुवातीलाच सलामीचं षटक फेकण्यासाठी इथं सूरज मोकल असेल. पाहिजे पहिला चेंडू इथं मात्र जातोय सीमा रेषेला चाटून चेंडू पार होतोय. सीमा पार आळाय पहिलाच ब्रँडेड साहिल नावाचा हा चौकार. या चौकाराच्या सायनं मात्र धाव संख्येला येईल मात्र आकार. आपण पाहू शकताय धाव संख्या एका चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती असतील. उर्वरित या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 57 धावांना पार करत असताना पहिल्याच चेंडूवरती आक्रमणाची धुरा या साहिलनं सांभाळली. परंतु येणाऱ्या 57 धावा कशा प्रकारे या चेस केल्या जातील ते मात्र गोलंदाजीच्या जोरावरती आपण पाहूया. इथं मात्र खेळत असताना साहिल पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकतोय. हा पुढचा चेंडू इथं मात्र गोलंदाज सुंदर चेंडू इथं पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता करताना दिसतोय सूरज मोकल हा गोलंदाज. इथं मात्र चांगलं कमबॅक इथं मात्र पाहाव्यास मिळतोय. दुसरा चेंडू आलाय निर्धाव आणि या निर्धाव चेंडूनं नक्कीच समोरच्या संघावरती थोडंसं का होईना पण दडपण निर्माण करताना दिसतोय. परंतु साहिल इथं मात्र खेळण्यासाठी सज्ज असेल. सूरजचा हा पुढचा चेंडू इथं मात्र खेळून काढलाय. पाहायचं आहे एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जातोय. चेंडू उचलला जातोय तोपर्यंत एका धावेने मात्र संघ पुढे सरसावेल. 3 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती असतील. 5 धावा इथं मात्र धावफलकावरती आल्यात. परंतु सूरज तेवढ्या ताकदीनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र स्ट्राईक असेल निशांत ज्यानं आपल्या स्वप्नातली पहिली बाईक इथं मात्र नाईट स्पर्धेमध्ये नक्कीच मिळवताना दिसलाय. बोकरविडा मैदानावरती ज्याच्या नावावरती बाईक आहे परंतु आज काय खेळ करतोय तो पाहायचा आहे. हा चेंडू इथं मात्र नक्कीच 2 गाड्यांच्या मधोमध धाडून दिलाय. चेंडू गेलाय सीमा पार चौकार. या चौकाराचं स्वागत इथं मात्र डीजे सॅम
डीजे मास्टर काय आवाज घुमवला जातोय मैदानावरती. अर्थातच हा ब्रँड नावाचं हे साऊंड सिस्टीम आपण पाहू शकताय. डीजे सॅम आणि पुढचा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असेल सूरज मोकल. हा पुढचा चेंडू इथं मात्र निशांसाठी टाकला होता. पायचा खेळून काढलाय. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पळून काढली जाईल. या एकेरी धावसंख्येनं संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती असतील. या षटकातील उर्वरित अजूनही आपण जर पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल. तो शेवटचा चेंडू खेळण्यासाठी साहिल मात्र स्ट्राईक कडे असणार आहे. एका चौकाराच्या साहाय्यानं वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळतोय. हा पुढचा चेंडू सूरज याचा सुंदररित्या चेंडू खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहावे असं मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना देतोय. या एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र 10 धावा धावफलकावरती असतील. बिनबाद 10 अशी सुरुवात इथं मात्र गोवटणे संघ करताना दिसतोय. परंतु चांगलं षटक पहिलं पॉवर प्लेचं षटक जे आहे ते हाताळताना दिसलाय. इथं मात्र सूरज मोकल ज्यानं वैयक्तिक इथं 10 धावा खर्च करताना दिसलाय. 57 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलंय. परंतु 57 धावांना पाठलाग करत असताना पहिल्या 6 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 10 धावा इथं मात्र नोंदताना दिसलाय. येणारा पुढचा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पिरकोन संघाच्या माध्यमातून सातत्याने चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या प्रसादनं मात्र आपल्या खांद्यावरती सांभाळली. परंतु आजच्या या सामन्यामध्ये नक्कीच तशा प्रकारची गोलंदाजी सावरेल का. परंतु स्ट्राईक कडे जर आपण पाहिला तर निशांत वर्तक हा खेळाडू इथं मात्र आपल्याला पाहाव्यास मिळेल. 2 चेंडूंचा खेळ केलाय. 5 धावा आपल्या नावावरती नोंदल्यात. हा पहिला चेंडू प्रसाद याचा चांगल्या प्रतीनं चेंडू खेळून काढला पाहिजे. चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतोय विशालच्या माध्यमातून. एकच धाव इथं मात्र नोंदली जाईल. एक षटक एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 अशी सुरुवात इथं मात्र गोवटणे 11 गोवटणे संघाची आपल्याला पाहाव्यास मिळतोय. तत्पूर्वी आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अर्थातच प्रसाद हा गोलंदाजी इथं मात्र सज्ज होतोय. हा चेंडू इथं मात्र नक्कीच जातोय. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होईल का. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातोय. एकाच धाब्यावरती इथं मात्र साहिलला थांबवलं जातोय. तोपर्यंत संघ पोहोचला जाईल 12च्या घरात. 12 धावा धावफलकावरती असतील. एक षटक आणि 2 चेंडूंचा खेळ इथं मात्र संपलाय. 4 षटकामध्ये 57 धावा करायच्या होत्या आणि त्या 57 धावा करत असताना या दुसऱ्या षटकामध्ये तिसरा चेंडू पाहायचाय. या चेंडूवरती आक्रमण केलंय. पाहायचंय झेल होईल का. टिपला जातोय चांगला झेल आणि इथून पुढं नक्कीच या निशांचा मात्र या मैदानावरचा संपतोय खेळ. डीजे फलंदाज रोहित पाटील ज्यानं अगोदरच्या सामन्यामध्ये नक्कीच अक्षरशः धुमाकूळ घातला होता आणि आपल्या बाजूनं सामना झुकवला होता. असाच रोहित पाटील कशा प्रकारे या 57 धावांचा पाठलाग करतोय की नाही ते या मैदानावरती आपण पाहूया. आलेल्या तमाम रसिकांचं पुन्हा एकदा करतोय स्वागत आणि जाऊया गोलंदाजी मार्कवर असलेल्या प्रसाद याला गोलंदाजीसाठी पाहूया या मैदानावरती. हा पुढचा चेंडू असेल रोहितसाठी टाकलेला चेंडू. पाठलाग करत असताना आपण पाहतोय रोहित पाटील सारखा एक मातबर खेळाडू समोर असताना सुद्धा एकेरी धावसंख्येनं मात्र इथं खेळ करताना दिसतोय. हा पुढचा चेंडू प्रसाद गावंड याचा. हा चेंडू इथं मात्र आपण पाहू शकाल चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण विशाल गावंड या खेळाडूच्या माध्यमातून पाहतोय. 1 धावसंख्येने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती असतील. दुसरं षटक आपण जर पाहिलं तर कंजूस स्वरूपाचं षटक इथं मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. 5 फक्त धावा इथं मात्र खर्च केल्यात आणि एक सफलता मिळवण्यात यश आलं या प्रसाद गावंड या गोलंदाजाला. उर्वरित 12 चेंडूंमध्ये जर आपण विचार केला तर अजूनही 42 धावांची गरज असेल. धावसंख्या फक्त धावफलकावरती 15 असेल. 42 धावांची अजूनही गरज असेल. 12 चेंडू 42 धावा. मग त्या कशा प्रकारे या मैदानावरती येऊ शकतायत का. एखादी इनिंग आपल्याला रोहित साकारू शकेल का. परंतु तेवढा ताकदीचा गोलंदाज पुन्हा एकदा पिरकोन संघाच्या माध्यमातून गणेश तरे.
गणेश तरे हा गोलंदाज इथं मात्र वापरला जातोय. पाहायचा आहे कशा प्रकारे गोलंदाजी करेल आणि त्याचा सामना करण्यासाठी सामोरा असलेला 57 धावांचा खेळ करण्यासाठी आलेला रोहित पाटील आपल्या संघाला विजय साजरी करून देईल का. परंतु चांगली गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी गणेश तरे हा गोलंदाज इथं मात्र सज्ज होतोय. 55 पार करत टाकली जाणारी ही गोलंदाजी आपण या मैदानावरती पाहू शकाल. हा पुढचा पहिला चेंडू या षटकातील इथं मात्र खेळून काढलाय. चेंडू येतोय गोळीच्या वेगाने झालाय सीमा पार. आळाय हा रोहित नावाचा ब्रँड चौकार. नक्कीच इथं मात्र आता गाण्यांना इथं मात्र उधाण आलेलं दिसतोय. आपण पाहू शकाल गणेश तरे या गोलंदाजावरती चढवलाय रोहित पाटील यानं हल्ला. पहिल्या चेंडूवरती चौकार येताना दिसतोय. पुढचा चेंडू गणेश तरे यांचा पाहायचा आहे. हा चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धावेने मात्र स्कोरबोर्ड हल्लं जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जर विचार केली तर 20 धावा धावफलकावरती असतील. येणाऱ्या चेंडूंवरती अजूनही 37 धावांची गरज असेल. 37 धावांची गरज असेल. मग त्या 37 धावा कशा प्रकारे कुठून काढल्या जातील. चेंडू शिल्लक असतील 10 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज असेल. 10 चेंडू 37 धावांची गरज. हा साहिलचा आक्रमणाचा पवित्रा इथं मात्र उचलला गेलाय. चेंडू इथं मात्र आपण पाहू शकाल झालाय सीमा पार. षटकार. सुमधुर संगीत ऐकल्यानंतर प्रेक्षकांची मन इथं मात्र नक्कीच उत्साहाने या मैदानावरती उदलून येताना दिसत आहेत. परंतु इथं मात्र साहिल हा ऑन फायर होताना दिसतोय. आपण पाहू शकाल या षटकाराच्या साहाय्यानं मात्र इथं साहिल वैयक्तिक आपल्या 13 या धावसंख्येवरती खेळताना दिसतोय. हा पुढचा गणेश तरे यांचा चेंडू पाहायचा आहे. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका फसलाय. परंतु पाहायचा आहे चांगला टिपलाय झेल. इथून पुढे या मैदानावरचा साहिल गावंडे या खेळाडूचा संपेल खेळ. डीजे डीजे मास्टर सुंदर असं गीत ऐकल्यानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण जर नवीन खेळाडू पाहिला तर संकेत म्हात्रे हा खेळाडू इथं मात्र येताना दिसेल. साहिलची जागा भरून काढण्यासाठी आलेला हा खेळाडू मात्र आपल्या संघाचा खेळ सावरेल का. परंतु तेवढ्या ताकदीची गोलंदाजी इथं मात्र गणेश तरे हा गोलंदाज मात्र करताना दिसतोय. षटकार आल्यानंतर साहिल सारख्या एक मातबर खेळाडूला मात्र मैदानाच्या बाहेर काढलंय. आणि तदनंतर आपण पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला हा गणेश तरे हा गोलंदाज इथं मात्र नवीन आलेल्या फलंदाजाला संकेत म्हात्रे याला इथं मात्र गोलंदाजी करेल. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असलेला गणेश तरे नक्कीच इथं मात्र संकेत म्हात्रे या खेळाडूला कशा प्रकारे चेंडू फेकतोय ते या मैदानावरती. अर्थात 57 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 26 धावा आहेत. येणाऱ्या चेंडूंवरती भरपूर असा पल्ला गाठायचा आहे. परंतु कशा प्रकारे तो गाठला जाईल का. इथून पुढे दुसरी सफलता मिळवताना दिसतोय. त्याचं केलं जाईल स्वागत. डीजे सॅम मास्टर नक्कीच एक सुंदर असं गीत पुन्हा एकदा आपण ऐकलंय. आणि या गीतानंतर पुन्हा एकदा निलेश म्हात्रे हा फलंदाज मात्र मैदानामध्ये येताना दिसतोय.
आपण पाहू शकता इथं मात्र सामना अटीतटीचा होत असतानाच इथं मात्र चांगली गोलंदाजी या गणेश तरे या गोलंदाजानं मात्र हे षटक इथं मात्र हाताळताना दिसतोय. अजूनही या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती खेळण्यासाठी निलेश म्हात्रे हा फलंदाज इथं मात्र मैदानामध्ये येताना दिसतोय. 57 धावांना पाठलाग करत असताना 26 धावेवरती आपण 2 सफलता पाहिल्यात. एक आलेला संकेत म्हात्रे असेल, एक साहिल गावंड असेल, परंतु निलेश म्हात्रे कशा प्रकारे खेळ करतोय या गणेश तरे या गोलंदाजाचा हा शेवटचा चेंडू. या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाहायचं इथं कुठल्याही प्रकारची रन्स घेताना दिसत नाहीये. कारण रोहितनं जाणलंय की आपण जर स्ट्राईक कडे राहिलो तर नक्कीच इथं मात्र थोडंसं का होईना गोवटणे संघाला आशा असतील, परंतु त्या आशा इथं मात्र पल्लवित करतोय की नाही की पिरकोन संघ इथं मात्र आपला विजयाची मोहोर जी आहे ती या मैदानावरती रोवतोय की नाही. 6 चेंडूंमध्ये हॅलो. 31 धावांची गरज असेल. शनी कुमार सर 2 मिनिटं थांबवतोय. आपण या दरम्यान व्यासपीठावरती एक विशेष सन्मान घेतोय. निश्चितच महाराष्ट्र किकचे ओनर आदरणीय सन्माननीय स्वप्नीलजी म्हात्रे साहेबांना आपण या दरम्यान शुभ सन्मान करतोय. खरं तर ज्यांनी चिरनेर संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला आहे असे महाराष्ट्र केकचे ओनर स्वप्नीलजी म्हात्रे साहेबांना आपण शुभ सन्मान करूयात. माईची उबदार शाल. तदनंतर खरं तर KTM प्रीमियर लीग चिरनेर गावमध्ये जी मानाची स्पर्धा भरवली जाते त्या स्पर्धेचे खरं तर 3 वर्षाचे मात्र विजेतेपद ज्या संघाच्या नावे त्या संघाचे खरं तर कर्णधार असतील आणि यंदाच्या मोसमामध्ये खरं त्यांच्या नावावर मालिकावीर हा पुरस्कार देखील केला आहे. त्यांचा आपण केलं होतं, निश्चितच केलं आहे स्वागत त्यांच्या. तर आपण बोलूयात तर पुढील सन्मान असेल सनीजी ठाकूर साहेबांचा. खरं तर उत्कृष्ट एडिटर आणि त्यांच्यात यूट्यूबर म्हणून ज्यांची ओळख आहे सनीजी ठाकूर साहेबांना शुभ सन्मानित करतोय. धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्यवाल्या स्पर्धेसाठी दिलात. ओव्हर टू यू शनी कुमार सर. दुसरा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज आदेश मोकल. आदेश मोकल वरती पाहायचं इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहावयास मिळतोय. एकच धाव मिळेल, एकेरीशिवाय काही नाहीये मैदानावरती. आपण पाहू शकाल पिरकोन संघ मात्र इथं मात्र नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक करताना दिसतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि त्या 4 चेंडूंमध्ये 30 धावा इथं मात्र कराव्या लागतील. पुढचा चेंडू फेकण्यासाठी आदेश मोकल हा गोलंदाज इथं मात्र निलेश यानं उंच माझा टोला, परंतु टिपला जाईल का. झेल मात्र जमिनीला दान केलाय. 1 धावसंख्या इथं मात्र पलून काढताना दिसत आहेत. एका धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. अजूनही 29 धावांची गरज असेल. 29 धावा आता मात्र इथून येणं पुढं कठीण असेल. पिरकोन संघानं नक्कीच या विजयावरती पकड मात्र मजबूत करताना दिसतोय. पुढचा चेंडू इथं मात्र आपण पाहू शकाल. हा चेंडू मात्र नक्कीच आपल्याला सीमारेषा बाहेर दिसेल, परंतु वेळ गेलेली आहे. वेळ गेल्यानंतर तिथं आलेल्या फटक्यांना मजा नसतोय. इथून पुढे मात्र औपचारिकता फक्त मैदानामध्ये असेल. आपण पाहू शकाल आदेश मोकल हा गोलंदाज इथं मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकला जातोय. रोहित पाटील मात्र थोडासा का होईना इथं मात्र या षटकारांना उशीर होताना दिसतोय. हेच षटकार जर अगोदरच्या षटकामध्ये आले असते तर नक्कीच सामन्यामध्ये चुरस्ता निर्माण झाली असती, परंतु आता मात्र इथून पुढे या षटकातील फक्त आणि फक्त शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. या सामन्यामधला 1 चेंडू इथं मात्र शिल्लक असेल. 1 चेंडू 17 धावा, परंतु त्या 17 धावा होणे कठीण असेल, परंतु एखादं चमत्कार जर घडला तर नक्कीच त्या होऊ शकतायत. कारण क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. हा चेंडू इथं मात्र अवांतर फेकताना दिसतोय. शेवटचा आदेश इथं चेंडू अवांतर फेकतोय. अवांतर धावसंख्येने मात्र संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 41 धावा धावफलकावरती असतील. 1 चेंडू 16 धावांची गरज आणि हा चेंडू इथं मात्र नक्कीच सामना फिनिश इथं मात्र होताना दिसतोय. पिरकोन संघ मात्र इथं विजयी होताना दिसतोय. विजयी संघाला सुद्धा पुढल्या सामन्यासाठी शुभेच्छा असतील आणि गोवटणे टीमला सुद्धा येणाऱ्या स्पर्धेसाठी खूप
खूप खूप अशा शुभेच्छा देतोय आणि हा सामना इथं मात्र संपतोय असं मी जाहीर करतोय. पुढचा सामना चिरनेर विपक्ष पिरकोन या दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल की आपण इथं मात्र नाणेफेकीसाठी या मंचकावरती यायचं आहे. तसेच धन्यवाद देईन डीजे सॅम आणि मनीष शिवकर आयोजित संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे चषकाला ज्यांनी मला आज इथं बोलण्याची संधी दिली आणि माझा जो यथोचित सन्मान केला आहे त्याबद्दल मी त्यांना